तुला माहिती आहे ना त्यांची मानसिक अवस्था बरोबर नाहीये. पण तारा शहाणी, ज्या पद्धतीने तिने तुझा छल्ला काढून घेतलाय हे विसरू नकोस. साधी नाहीये ती. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. अगं बाई, तुम्ही आलात मला कळलंच नाही. कसं कळणार? नवऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ तरी आहे का तुम्हाला? सारखं त्याच्या मागे श्रेयस 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 करत गोंडा गोळवत होतात ना. मग मग कळणार कसं तुम्हाला? अहो काही नाही हो, मी ना फार त्रासात आहे सध्या. म्हणजे? अहो काय सांगू, ही तारा ना नाकापेक्षा मोती जड होऊन बसली मला. आता काय केलं तिने? अहो देवदर्शनाहून आल्यापासून पाहते तारा चक्क आराध्या म्हणून मिरवतीये. एवढा तोरा मिरवतीये जणू कुठली तरी शक्ती संचारली तिच्या. मला उलट बोलतीये. मग तुमचं तोंड कोणी शिवलंय? ताराला हँडल करणं फार सोपं आहे हो. तुम्हाला जमत नसेल ना तर ती जबाबदारी आमच्यावरती सोपवा. आम्ही तिला वटणीवर आणतो. तुम्ही आमच्याकरता चहा घेऊन या जा. ठीक आहे आलेच. या तारा आणि श्रेयसचा काटा काढायलाच हवा. त्याशिवाय हा बिझनेस माझ्या ताब्यात येणार नाही. अरे अक्षय, गेल्याच महिन्यात श्रावणीसाठी 10 लाखाचा नेकलेस घेतला होतास ना डायमंडचा. हे बघा, पैसे खर्च करताना जरा विचार करत जा. त्यात काय झालं डॅड? मी खर्च नाही करायचा आणि बायकोलाच गिफ्ट दिलंय ना. सगळा पैसा हॉस्पिटल्स आणि डॉक्टर यांच्यावरच खर्च करायचा मी. चल श्रावणी. श्रेयस थांबा. श्रेयस बाळा काय म्हणत होतास? हे बघ दार लावले मी, तू मोकळेपणाने बोल बरं. मामा, एक घरात जे काही घडतंय ना ते खूप धक्कादायक आहे. अक्षय, माझा अक्षय, अक्षय असा कधीच नव्हता मामा. पण आता या श्रावणी आणि अक्षयला कसला पाचपोचच राहिला नाहीये. कर म्हणजे डॅडचा अपमान केला त्यांनी. तुम्हाला सांगतो मामा, आयुष्यात लहानपणापासून आत्तापर्यंत माझा मोठा भाऊ माझ्या विरोधात वाटेल तसं कधीच बोलला नव्हता हे अशा प्रकारे. एक क्षण वाटतंय ना बास झालं हे वेड्याचं नाटक वगैरे. सरळ जाऊन जाब विचारावं त्याला. हे बघ थोडा शांत हो जरा. नाही होतो मी आता शांत. पण मामा, उद्याच्या उद्या तू आणि आराध्या ऑफिसमध्ये जा आणि हे काय चाललंय ना त्याचा तपास लावा. हा, लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. कारण तसं तुलाही अकाउंट्स मधून फोन आलाच होता ना. हो. नाही, मी ना आता रेस्टलेस झालोय. कधी एकदा जाऊन ऑफिसचा चार्ज घेतोय असं झालंय मला. हे बघ श्रेयस, तू हे सगळं करशीलच, पण आधी हे बघ बरं. हे खूप महत्वाचं आहे. हे बघ काय. अरे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि श्रेयस, ज्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला होता ना त्या दिवशी रात्री ही व्यक्ती तुझ्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये दिसली होती. आणि श्रेयस नीट बघ बरं. या व्यक्तीचा चेहरा झाकलेला आहे. यावरून तुझ्या काय लक्षात येते बघ बरं. संशयास्पद आहे मामा. हे नक्कीच वाईट हेतू आहे. कारण जर हेतू वाईट नसेल तर कोणी चेहरा कशाला लपवेल. तेच मामा, लवकरात लवकर या व्यक्तीपर्यंत पोचायला हवं. म्हणूनच तुला हे फुटेज दाखवलं श्रेयस. मामा, त्या दिवशी ते दयानंद काका आले होते. ते मला असं म्हणाले की मला मारण्याचा प्रयत्न कदाचित अक्षयने केला असेल म्हणून. काय बोलतोयस तू? नाही नाही नाही, कसं शक्य आहे? नाही नाही, माझाही विश्वास नाहीच बसला त्यावर. पण अक्षयचं वागणं बघून माय गॉड. नाही नाही खरे रे, श्रावणी आणि अक्षयच्या वागण्या बोलण्यात प्रचंड फरक पडलाय. पण म्हणून ते असं काही करतील मला असं. नाही नाही नाही,
तरी अक्षय या थराला नाही जाणार. नाही. पण मग कोण आहे ती व्यक्ती? कसं शोधायचं त्या व्यक्तीला? काही क्लू लागत नाहीये. अगं बाई, यांना आता झोप लागली. आता नकोच त्रास द्यायला, झोपू दे शांतपणे. तारा, ये बस ना. झोपला नाहीत आजी अजून? मला वाटलं तुम्ही. झोपते कसली ग? डोळे मिटून बसले होते. डोळे मिटून म्हणजे मन जाग होतं. तळमळते ग मन. काय झालं आजी, सांगा बरं मला. बघतेस ना काय चाललंय घरात ते. आपलीच माणसं एकमेकांवर कुरघोड्या करतायत, आरोप करतायत. असं असताना या म्हातारीला कशी झोप लागेल सांग बरं तू. पण थकले ग मी आता तारा, मी खूप थकले. ह्या वयात सुखानं गुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब बघावं एवढी एकच इच्छा आहे. ते बघितलं की मी शांतपणे डोळे मिटीन. पण काळजाला घरं पडतायत. आजी, समजू शकते मी, अगदीच समजू शकते. पण असं बोलू नका ना तुम्ही. तुम्हाला माहितीये ना, मी या सगळ्याला उत्तर द्यायला आहे, या सगळ्याचा सामना करायला आहे. तरी पण तू काय काय करणार? श्रेयस्थ करणार. अगं त्याला सबंध दिवस बघायला लागतं, ह्यात तुझा वेळ जातो सगळा. आणि हे सुद्धा तुला धडपणे त्या दोघी करू देत नाही. श्रेयस पण पूर्ण नीट बरा होत नाहीये, माझी खात्री आहे. एकदा का श्रेयस बरा झाला ना की बघ, तो सगळा कारभार हातात घेईल, सगळं सांभाळेल नीट तो. मग मी मरायला मोकळी. आजी, का सतत मरणाच्या गोष्टी करताय बरं तुम्ही? तुम्हाला आपलं हे घर सुखा समाधानानं आनंदानं भरलेलं बघायचंय ना. शब्द देते मी तुम्हाला, मी आपलं हे घर तसंच करेन, नक्की करेन. करशील ग पोरी, सगळं करशील. मला आशा आहे तुझ्याकडून. तू सगळं नीट सांभाळशील. पण अडथळे खूप आहेत ग तुझ्या मार्गात, हे जाणवते मला. श्रेयसच्या अशा अवस्थेचा फायदा घेऊन त्याला तुझ्या विरोधात उभं करायलाही हे लोक कमी करणार नाही. पण तारा, मला वचन दे, त्याची साथ तू कधीच सोडून जाणार नाहीस. वचन देते आजी. किती अडथळे आले ना तरी मी माझ्या श्रेयसची साथ कधीच सोडणार नाही.